शिरीसपाडा रोड या रस्त्यावर सतत पडणारे खड्डे, सतत होणारे अपघात, या रस्त्यावरून जाणारे शालेय विद्यार्थी, महाविद्यालय विद्यार्थी, कंपनीमध्ये जाणारे कामगार, तसेच आमच्या इथे खानोली परिसरातील एक मुख्य हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल, PSC हॉस्पिटल. त्या सरकारी हॉस्पिटलहून एखादा पेशंट जास्ती अपघात जातो किंवा जास्तीचे उपचार करण्यासाठी पुढे याच मार्गे ॲम्ब्युलन्स जाते. हीच ॲम्ब्युलन्स वाडा सरकारी हॉस्पिटलमध्ये तालुकास्तरीय ठिकाणी ती जाऊन पोचते. पण तुम्ही जर रस्त्याचीच दुरावस्था बघता, आम्ही PWDला गेले 4-5 वेळेला आम्ही अर्ज दिले की आमचा रस्ता तुम्ही चांगल्या पद्धतीने भरा, खड्डे भरा. आम्ही पावसाळ्यापासून त्यांना अर्ज करतोय. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने, ठेकेदारांनी चांगले खड्डे व्यवस्थित भरलेले नाही आहेत. तुम्ही काय इन्स्पेक्शन केलेलं आहे का, तुम्ही कधी काय बघितलेलं आहे का? पण PWD काय याच्यावर काही करत असतोय. या रस्त्याने येता जाताना आम्हाला खूप त्रास होतो. या खड्ड्यांमुळे आमच्या गाडीमध्ये पेशंट असतात, डिलिव्हरी साठी जाणारे लेडीज वगैरे, हे यांच्यासाठी सुद्धा खूप त्रास होतोय. आम्ही वारंवार यासाठी आम्ही PWD मध्ये जाऊन आलोय, त्यांना तक्रार करून आलोय की खड्ड्यावरती तर काहीतरी तुम्ही नुसतं रस्ता दुरुस्त नाही, पूर्ण खड्डे तरी बुजवा. पण आम्हाला हो करतायत, पण अजूनपर्यंत तसं काही प्रतिक्रिया त्यांनी केली नाही. माझं नाव संदीप सखाराम पष्टे, निचोळ गावचा आहे मी. आणि माझं इथंच बाजूला रोडच्या कडेलाच घर आहे. आणि माझ्या घराजवळून जाणारा रस्ता आहे तो अतिशय दुरावस्था त्याची वाईट आहे. वळण रस्ता आहे आणि संपूर्ण खड्डे पडलेले आहेत. आणि इथं मी म्हणजे गेल्या पावसाळ्यापासून बघत आलोय की जवळजवळ 20-25 ॲक्सिडेंट झालेली आहेत. सकाळी जे कामावर जाणारी मुलं असतात, बाईक वगैरे घेऊन, सगळ्यांना घाई असते, तर त्यांची सुद्धा बरेच वेळा इथे ॲक्सिडेंट झालेली आहेत. आम्ही दिगंबर काळू पष्टे, राहणार निचोले. आज इथे या खानिवली शिरीसपाडा रस्ता हा अवस्थेत दुरावस्था झालेली आहे. ही दुरावस्था कशामुळे झालेली आहे तर या एरियामध्ये बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत. जवळजवळ 8 ते 10 निचोला ते कोणसई या हद्दीपर्यंत 8 ते 10 कंपन्या आहेत आणि त्या चांगल्या लोड वाईज आहेत. मी काही नावं मला सांगता येणार नाही. तरी त्यांच्या ज्या माल वाहतुकीच्या गाड्या ज्या येतात जातात त्या अशा पद्धतीने असतात का जवळजवळ 20 ते 40 टनापर्यंत त्यांचा लोड आहे. आणि इतका लोड असल्यामुळं या रस्त्याची दुरावस्था फार झालेली आहे. आता शुभम पष्टेने सांगितलं का PSC आहे, चंदावरकर हायस्कूल आहे आमच्या खानिवली. त्या हायस्कूलमध्ये कमीत कमी 300 ते 350 मुलं शिकत आहेत आणि ते आमच्या कोणसई, गातेस, जामघर, निचोला, अब्जा या एरियामधून जातात. तर त्यांना इतक्या हे होतं, म्हणजे गाड्यांची दुरावस्था असल्यामुळं, रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे त्यांना सायकलही चालवता येत नाही किंवा मोटरसायकल जर असेल तरी त्यांची आबल होते. आमच्या महिला मंडळ आहेत, महिला मंडळ काही बाजाराच्या निमित्तानं खानिवली बाजार असेल, कुडूस बाजार असेल, तिथे जाता येताना त्यांचं फार हाल होतात. तरी माझं असं म्हणणं आहे का प्रशासनाने, संबंधित खात्याने, बांधकाम खात्याने त्याच्याकडं त्वरित लक्ष द्यावं आणि आमचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि हे काम चांगलं करावं. धन्यवाद.